नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे की ट्रेडिंगमध्ये न्यूज किती इम्पॉर्टंट आहे किंवा न्यूजकडे आपण ट्रेडिंग करताना लक्ष दिलं पाहिजे की नाही. सो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एका ट्रेडरला नेहमी कन्फ्युजन असतं की मी प्रत्येक दिवशी उठून न्यूज ट्रॅक करू का किंवा न्यूजकडे लक्ष देऊ का किंवा मी न्यूजमुळे ट्रेडिंग अवॉइड करू का. ओके. किंवा न्यूजमुळे माझं जे ट्रेडिंगचं सेटअप आहे, त्याच्यामध्ये मला नुकसान होईल का? किंवा प्राईस ॲक्शन फक्त इनफ आहे का? न्यूजकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल का? ओके. सो असे खूप सारे एका ट्रेडरला प्रश्न असतात किंवा कन्फ्युजन असतं. आणि खूप सारे ट्रेडर हे न्यूजच्या ॲडिक्ट असतात. म्हणजे दिवसभर ते टीव्ही लावून बसतात, न्यूज पाहत बसतात किंवा मनी कंट्रोलवरती न्यूज पाहत राहतात आणि मग त्याच्यानुसार ट्रेडिंग करायला लागतात. आणि काही ट्रेडर असे आहेत जे न्यूजला कंप्लीटली इग्नोर करतात. ओके. तर आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या नाही आहेत. म्हणजे न्यूज इग्नोर पण करायच्या नाही आहेत किंवा न्यूजकडे कंप्लीटली लक्ष नाही द्यायचं आहे. ओके. तर आपल्याला त्या दोघांच्या मध्ये आपल्याला अचीव्ह करायचा प्रयत्न करायचा. आता मार्केटमध्ये न्यूज आहेत म्हणजे ॲक्च्युली काय असतं? ओके. किंवा कोणकोणत्या प्रकारच्या न्यूज असतात? एक म्हणजे इकॉनॉमिकल डेटा. ओके. ज्याच्यामध्ये इन्फ्लेशन रेट किंवा इंटरेस्ट रेट्स किंवा जी-डी-पी अशा प्रकारच्या न्यूज असतात. ओके. किंवा मग सेंट्रल बँकचे जे डिसिजन असतात त्याच्या न्यूज झाल्या किंवा मग कॉर्पोरेटच्या अर्निंगच्या न्यूज. ओके. किंवा मग बजेट अनाउन्समेंट किंवा मग एखादा मोठा ग्लोबल इव्हेंट होतो जसं की वॉर होतो, इलेक्शन होतो किंवा क्रायसिस होतात. या सगळ्या प्रकारच्या न्यूज मार्केटमध्ये नेहमी येत राहतात. न्यूज कधी मार्केटला मूव्ह करत नसते. तर त्या न्यूजवरती लोकं कसे रिॲक्ट करतात त्याच्यानुसार मार्केट हे नेहमी मूव्ह होत असतं. ओके. आता खूप सारे रिटेल ट्रेडर हे न्यूजमध्ये घाबरतात. कारण का? न्यूजमध्ये मूव्ह हा खूप फास्ट असतो. ओके. त्याच्यामध्ये कॅन्डल खूप मोठ्या-मोठ्या बनतात किंवा मग स्टॉप लॉस इथं क्विकली हिट होतो किंवा आपल्याला डायरेक्शन क्लिअर नसते न्यूजमध्ये. सो त्याच्यामुळे रिटेल ट्रेडर हे नेहमी घाबरतात, की आता न्यूज आली तर मार्केटमध्ये मी काय करू? किंवा न्यूजमध्ये मी ट्रेडिंग कसं करू? सो बेसिकली आपल्याला न्यूजपासून घाबरायची गरज नाही. सो आपल्याला त्याच्यासाठी हळू प्रिपेअर व्हायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पण ट्रेडिंग करायची आहे. ओके. कारण कधी-कधी न्यूज ही आपल्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी बनते आणि एक मोठं प्रॉफिट करून जातं. आणि न्यूजमध्ये तुम्हाला ही जी भीती वाटते, ती का वाटते? कारण तुमचा रिस्कवर कंट्रोलच नसतो. सो बेसिकली तुम्हाला तुमच्या रिस्कवर कंट्रोल मिळवायचं आहे. सो जर एकदा तुमचा रिस्कवर कंट्रोल आला, तर तुम्हाला न्यूजपासून घाबरायची गरज नाही. खूप सारे ट्रेडर न्यूजमध्ये काय मिस्टेक करतात, तर त्यांना असं वाटतं, की न्यूज पॉझिटिव्ह आहे म्हणजे मार्केट अप जाणार. ओके. किंवा रिझल्ट जर चांगले आले, एखाद्या कंपनीचा रिझल्ट चांगला आला, म्हणजे मार्केट किंवा तो स्टॉक वरती जाईल. ओके. किंवा मग बॅड न्यूज आहे म्हणजे मार्केट खाली जाईल. पण मार्केट कधीच असं वर्क करत नाही. मोस्ट ऑफ द टाईम मार्केट असं वर्क करतं, एखादी मार्केटमध्ये वाईट न्यूज आहे तरी पण मार्केट वर जातं. ओके. आणि एखाद्या चांगल्या न्यूजला देखील मार्केट खाली पडतं. आपल्याला न्यूज आहे म्हणून विचार करून आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग नाही करायची. आता प्राइस ॲक्शन कसं ट्रीट करतं त्या न्यूजला किंवा प्राइस ॲक्शनला ऑलरेडी न्यूज माहिती असते का? तर मोस्ट ऑफ द टाईम मार्केटमध्ये न्यूज येण्याच्या आधी बिग प्लेयरला ती न्यूज येणार आहे ही गोष्ट माहिती राहते. म्हणजे मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा एखादा मोठा प्लेयर आहे जो मार्केटमध्ये आहे. ओके. किंवा मग या जे म्युच्युअल फंडवाले आहेत किंवा एखाद्या कंपनीचा समजा क्वार्टरली रिपोर्ट येणार असेल, तर तो रिपोर्ट काय आहे हे बऱ्याच लोकांना आधी माहिती राहतं. जे मोठे लोकं आहेत किंवा जे बिग प्लेयर आहेत. सो हळू ते मार्केटमध्ये बायिंग किंवा सेलिंग करायला स्टार्ट करतात न्यूजनुसार. सो त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला हळू एखादं प्राईसचं स्ट्रक्चर बनताना दिसतं. ओके. किंवा एखादा ट्रेंड बनताना दिसतो किंवा कुठेतरी सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या ठिकाणी मार्केट हळू बायिंग होत आहे किंवा सेलिंग होत आहे, हे आपल्याला दिसून येतं. ओके. किंवा एक अक्युम्युलेशन झोन दिसून येतो. सो प्राईस ॲक्शनमध्ये या गोष्टी आपल्याला नोटीस होत असतात. त्या फक्त आपण पाहणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये न्यूज येते. मार्केटमध्ये ऑलरेडी मूव्ह येऊन गेलेला असतो आणि त्याच्यानंतर मग ती न्यूज आउट होते. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं, की बिग प्लेयरला ऑलरेडी प्रॉफिट झालेलं असतं. सो मार्केटमध्ये जरी पॉझिटिव्ह न्यूज असली तरी तिथं गेल्यानंतर ते लोकं सेलिंग करायला स्टार्ट करतात. कारण प्रॉफिट बुकिंग करतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज असली तरी मार्केट उलट डिरेक्शनने जायला स्टार्ट करतं. ओके. सो हे त्याच्या मागचं कारण आहे,
की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज असून पण मार्केट उलट डिरेक्शनने का जातं? मग आता प्रश्न येतो, की मग मार्केटमध्ये आपण कंप्लीटली न्यूज इग्नोर केली पाहिजे का? तर नाही. ओके. कारण न्यूज हे कंप्लीटली इग्नोर करणे ही गोष्ट पण एक डेंजरस आहे. आपल्याला कोणत्या वेने ती न्यूज हँडल करता येईल? तर एक म्हणजे न्यूज आहे म्हणजे तुम्ही मार्केटमधनं पैसे कमवाल. हा जर थॉट घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर नका ट्रेड करू. ओके. कारण तुम्हाला न्यूज बेस्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त तुम्हाला न्यूज ज्यावेळी असेल, तेव्हा तुम्हाला कसं तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करता येईल किंवा तुम्हाला किती कमीत कमी लॉस करता येईल, हे ट्राय करणं गरजेचं आहे. ओके. कारण जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं, तर तुम्हाला तिथे एक मोठा लॉस होण्याची शक्यता आहे. सो बेटर वे तुम्ही स्वतःला तिथं प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर एक म्हणजे अ, तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की कोणत्या दिवशी न्यूज शेड्यूल आहे. म्हणजे कोणत्या दिवशी एखाद्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट येणार आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही मध्ये-मध्ये न्यूज पाहणं गरजेचं आहे. असं म्हणत नाही, की तुम्ही कंप्लीटली न्यूजवरती डिपेंड राहा. ओके. पण बेसिक गोष्ट, जर तुम्ही मनी कंट्रोल डाउनलोड केलं, ओके, तुमच्या ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये, तर मनी कंट्रोलवरती तुम्हाला डेली नोटिफिकेशन येत राहतात, की आता कोणती न्यूज आहे किंवा मग आर-बी-आयची कोणती अनाउन्समेंट आहे किंवा काय आहे. मग ती अनाउन्समेंट आल्यानंतर काय न्यूज आहे, ते पण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येत राहतं. सो ॲटलीस्ट तुम्ही ती शॉर्ट न्यूज जरी वाचली, तर तुम्हाला आयडिया येते. इव्हन ते नोटिफिकेशन जर तुम्ही जाऊन ओपन करून बघितला, तर तुम्हाला तिथे डिटेल न्यूज कळते. सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला न्यूजमध्ये जर प्रॉपर ट्रेडिंग करायची असेल, तर एक तुम्हाला पोझिशन साईज कमी करायची आहे. जर एखादी मोठी न्यूज येणार असेल, जसं की बजेट डे, कारण बजेट डेच्या दिवशी मार्केट खूप व्होलाटाईल राहतं आणि अनप्रेडिक्टेबल मूव्ह होत राहतात. आणि जर तुम्ही बिगिनर लेव्हलला असाल आणि जर एक्सपिरियन्स ट्रेडर नसाल, बेटर वे तुम्ही त्या दिवशी ट्रेडिंग नका करू. आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायचंच असेल, तर ॲटलीस्ट 1 ट्रेड घेऊन पहा किंवा 2 ट्रेड. त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड घेऊ नका. ओके. आणि तुम्ही न्यूजच्या दिवशी व्होलॅटिलिटी एक्सपेक्ट करा. शांत मार्केट असेल किंवा स्लो मार्केट असेल, ही गोष्ट तुम्ही विसरून जा. कारण न्यूज आहे म्हणजे व्होलॅटिलिटीचे चान्सेस आहेत. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला तिथं एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता प्राइस ॲक्शन का बेस्ट आहे न्यूजमध्ये सुद्धा? कारण न्यूज तुम्हाला काय घडणार आहे हे सांगतं, बरोबर? म्हणजे ही जर न्यूज आली तर असं घडण्याचे चान्सेस आहे, असं तुम्हाला सांगतं. पण प्राइस ॲक्शन तुम्हाला ॲक्चुअली प्राइस काय रिॲक्ट करत आहे त्या न्यूजला हे तुम्हाला प्राइस ॲक्शनमुळे कळतं. सो तुम्ही तिथं प्राइस ॲक्शनमुळे बेटर अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही तिथं प्रॉपर ट्रेडिंग करू शकता, राइट? किंवा तुम्ही प्रॉपर तुमचा ट्रेड मॅनेज करू शकता. आणि प्राइस ॲक्शनमुळे प्रॉपर तिथे एखादी प्राइस ॲक्शन बनल्यानंतर तुम्ही प्रॉपर एखादं स्ट्रक्चर बनल्यानंतर तुम्ही तिथे एंट्री करू शकता. ओके. सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन हे सगळ्या ठिकाणी बेस्ट आहे. ओके. म्हणजे जरी मार्केटमध्ये न्यूज असेल तरी तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो करू शकता किंवा फॉलो करा. आणि जी न्यूज आहे ती तुम्हाला न्यूज ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणून यूज करायची. जसं मी एक कॉन्टेक्स्टवरती व्हिडिओ बनवला होता, की मार्केटमध्ये तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं गरजेचं आहे किंवा आधी मार्केटची मूव्हमेंट कशी होती किंवा मार्केटमध्ये कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, कुठं चॅनल आहे, या सगळ्या गोष्टी आपण चेक करत होतो. म्हणजे बेसिकली आपण कॉन्टेक्स्ट चेक करत होतो, राईट? सो सेम आपण न्यूजला ॲज अ कॉन्टेक्स्ट ट्रीट केलं पाहिजे. ओके. म्हणजे जर एखाद्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आला आणि जो चांगला रिझल्ट आहे, तर तुम्ही तिथं ओके, एक्सपेक्ट करू शकता, की ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणून ट्रीट करून जर तुम्ही ऑलरेडी प्राइस ॲक्शननुसार ट्रेड घेतलायत पॉझिटिव्ह साईडला आणि मार्केटमध्ये जर न्यूज पॉझिटिव्ह आहे, तर चान्सेस आहेत, की मार्केट तुमच्या डिरेक्शनने जाऊ शकतं. ओके. सो तुम्ही प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करत आहात, पण कॉन्टेक्स्ट म्हणून न्यूज हा तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट होतो, राइट? सो तुम्हाला अजून कॉन्फिडंट येतो, की येस तुमचा जो ट्रेड आहे तो प्रॉपर डिरेक्शनने आहे. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही कंप्लीटली न्यूजवर बेस राहण्यापेक्षा तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो करा. ओके. आणि सोबत न्यूजकडे लक्ष द्या. सो त्याला न्यूजला तुम्ही ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणून यूज करा. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हणालो, की जर तुम्ही बिगिनर लेव्हलला असाल आणि तुम्हाला कळत नसेल, की न्यूजमध्ये मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं आहे, सो बेटर वे तुम्ही त्याच्यापासून दूर राहा. कारण तुम्ही मार्केटमध्ये काय करतात, मोठ्या साईजने म्हणजे पोझिशन साईज तुमची खूप जास्त असते. सो मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तर तुम्हाला लॉस होतो किंवा तुम्ही टाईट स्टॉप लॉस ठेवतात, ओके. किंवा तुम्ही इमोशनली रिॲक्ट करतात किंवा एखादा फास्ट मूव्ह असेल तर त्याच्या मागे धावता. सो या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही त्या दिवशी न्यूजमध्ये, मार्केटमध्ये दूर राहा. ओके. मार्केट कूल डाऊन होऊ दे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करा. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
आणि प्लीज चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कंप्लीट पहा. आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मी 2 प्लेलिस्ट बनवल्या आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये मी शॉर्ट्स टाकत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी क्विक नॉलेज देत असतो. आणि दुसरं आहे ज्याच्यामध्ये ए टू झेड लर्निंग नावाची मी जी प्लेलिस्ट बनवली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगपासून म्हणजे स्टार्टपासून मार्केट कुठून सुरू केलं पाहिजे किंवा त्याची लर्निंग कशी केली पाहिजे किंवा सायकॉलॉजिकल व्हिडिओ, मग त्याच्यानंतर कसं एक प्राइस ॲक्शन, काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, या सगळ्या गोष्टी त्या लर्निंग सीरीजमध्ये कंप्लीट केल्या आहेत. कारण तुम्हाला इकडं-तिकडं जाऊन शोधण्यापेक्षा तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी प्रॉपर पाथ फॉलो करत आहे, की ह्याच्यानंतर आहे, याच्यानंतर आहे, याच्यानंतर आहे. ओके. सो तुम्ही माझी ए टू झेड जी लर्निंगची सीरीज आहे ती नक्की पहा स्टार्टपासून. तुम्हाला कंप्लीट आयडिया येईल जर तुम्ही बिगिनर लेव्हलला असाल. ओके. सो एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. ओके. सो हळू आपण ऑप्शन बायिंगकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर ऑप्शन सेलिंगकडे जाणार आहोत. घाई गडबड करू नका. आपल्याला सगळं शिकायचं आहे. लर्निंगवरती फोकस करा, शिकण्याकडे फोकस करा, नॉलेज गेन करा, प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा. कमी साईजमध्ये किंवा कमी पैशामध्ये ट्रेडिंग सुरुवात करा. मोठा पैसा इंट्रोड्यूस करू नका. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या मी या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.